जर रेल्वेच्या बॉम्बब्लास्टमध्ये सगळे निर्दोष आहेत पकडण्यात आलेले लोक, तर मग बॉम्बब्लास्ट केले कोणी किंवा या 200हून अधिक लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? म्हणजे दोन्ही म्हणजे मालेगावमध्ये देखील इतक्या वर्षानंतर निकाल आलाय, एकीकडे मुस्लिम आरोपी आहेत, एकीकडे हिंदू आरोपी आहेत. मग एकीकडे भगवा दहशतवाद आहे, तो आता नाकारला गेलाय कोर्टाच्या निकालाने असं म्हटलं जातं. दुसरं हे ब्लास्ट घडले कुठे? तर मुस्लिम बहुल एरियामध्ये किंवा मालेगाव बाहेर घडला. तर त्यामुळे या गोष्टी घडल्यानंतर त्याला हिंदू दहशतवाद असं टॅग लावणं तुलनेने सोपं होतं. की 2014 पासून नरेंद्र मोदी सरकार राज्यात आहे, देशात आहे आणि राज्यात देखील आधी फडणवीसांचं आलं, मग उद्धव ठाकरेही स्वतः हिंदुत्ववादीच आहे. पण लोकांना ही कल्पना येणार नाही की 14च्या आधीची परिस्थिती वेगळी होती. महाराष्ट्रात 15 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. तसंच एकनाथ शिंदेच्या खासदारांची बैठक ते संसदेच्या अधिवेशनापूर्वी मुंबईत घेऊ शकतात. त्यांनी उठून दिल्लीत जाणं हे थोडंसं गमतीशीर वाटतं. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, गेल्या आठवडाभरामध्ये राज्यामध्ये ज्या महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, मग त्या मंत्रिमंडळाच्या फेरबदला संदर्भातल्या असू दे किंवा भाजपच्या प्रवेशासंदर्भातल्या असू दे, एकनाथ शिंदेची दिल्ली भेट असू दे, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टींच्या बरोबरच मालेगाव मध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता त्याचा निकालही आलेला आहे. मुंबई रेल्वेमध्ये झालेला बॉम्बस्फोट होता, त्याचा निकाल आला, त्याच्या पाठोपाठ मालेगावचा पण आलेला आहे. या सगळ्याच्या संदर्भामध्ये कुठे राजकीय संबंध एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत का? ज्या भेटी गाठी झालेल्या आहेत, फेरबदल झालेले आहेत, याच्यामध्ये राजकीय नेमके काय संदर्भ जोडलेले आहेत, या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र, नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, आपण सुरुवात करूया ती मालेगाव आणि मुंबईचा जो रेल्वे बॉम्बस्फोट जो झाला होता याच्यातले, म्हणजे काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयामधून मुंबई रेल्वेच्या संदर्भामध्ये जे काय बॉम्बस्फोटातले आरोपी होते हे निर्दोष सोडण्यात आलेले होते. आणि आता मालेगावचा बॉम्बस्फोटातला पण आरोपी 17 वर्षाच्या नंतर निर्दोष सोडण्यात आले. तब्बल 21 वर्ष चालला मुंबईचा खटला, 17 वर्ष चालला मालेगावचा खटला. आणि यातून आउटकम काय, म्हणजे रिझल्ट काय? तर दोन्ही ठिकाणचे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत. भगवा आतंकवाद अशा पद्धतीची व्याख्या त्यावेळेला तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्याचा उल्लेख केलेला होता. कालांतराने पी चिदंबरम यांनी सुद्धा भगवा दहशतवाद असं म्हटलेलं होतं. त्याचबरोबर मुंबईचा जो रेल्वे स्फोट झाला याच्यामध्ये 208 पेक्षा अधिक बळी गेलेले होते, 850 पेक्षा अधिक लोक प्रचंड प्रमाणामध्ये जखमी झालेले होते. मालेगावातही बळी गेले. बॉम्बस्फोट केले कोणी? जर आरोपी निर्दोष सुटलेले आहेत तर बॉम्बस्फोट नेमके केले कोणी आणि त्याच्या मागचे कटामागचे सूत्रधार कोण, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निश्चितपणे उपस्थित होतो आहे. आणि हे सगळं जे निर्दोष सुटलेले आहेत याच्या मागे काही राजकारण घडलंय का? याच्या मागे कोणी नेमकं काही वेगळ्या पद्धतीने काही चाली खेळलेले आहेत का? हे जाणून घ्यायला लोकांना आवडेल. हे बघा, आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच पद्धतीचं क्वेश्चन मार्क लावणारा प्रश्न माजी IPS अधिकारी मिरन बोरवणकर, चड्डा बोरवणकर यांनी विचारला होता. त्यांनी एका अग्रगण्य इंग्रजी दैनिकात लेख लिहिला होता. हे कोर्टाचा निकाल आल्याच की जर रेल्वेच्या बॉम्बब्लास्टमध्ये सगळे निर्दोष आहेत पकडण्यात आलेले लोक, तर मग बॉम्बब्लास्ट केले कोणी किंवा या 200हून अधिक लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? नेमकं हे केलं कोणी? तर आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की हे निकालपत्र आल्यानंतर, म्हणजे दोन्ही म्हणजे मालेगावमध्ये देखील इतक्या वर्षानंतर निकाल आलाय आणि या सगळ्या लोकांना निर्दोष सोडलाय 7 जणांना. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तुमच्या हे लक्षात येईल की मालेगावमध्ये मोटरसायकलचा जो ब्लास्ट झाला तिथे परिस्थितीजन्य पुरावे नाहीत किंवा सबळ पुरावा नाही तिथे ब्लास्ट या लोकांनी केला याचा. आणि दोन्ही निकालपत्रांमध्ये म्हणजे एकीकडे मुस्लिम आरोपी आहेत, एकीकडे हिंदू आरोपी आहेत. मग एकीकडे भगवा दहशतवाद आहे, तो आता नाकारला गेलाय कोर्टाच्या निकालाने असं म्हटलं जातं. दुसरीकडे एक आर्ग्युमेंट पूर्वी, म्हणजे भगवा दहशतवाद हा जो शब्द आला, जो सुशील कुमार शिंदेंनी उच्चारला, मग चिदंबरम यांनी उच्चारला, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जनरली पब्लिक मेमरी शॉर्ट असं आपण म्हणतो किंवा लोकांना पटकन मागचं आठवत नाही, म्हणून मुद्दा मी हे बॅकग्राऊंड सांगतोय की 2014 पासून नरेंद्र मोदी सरकार राज्यात आहे, देशात आहे आणि राज्यात देखील आधी फडणवीसांचं आलं, मग उद्धव ठाकरेही
स्वतः हिंदुत्ववादीच आहेत, म्हणजे सरकार जरी त्यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने असलं तरी. आणि नंतर एकनाथ शिंदे झाले, मग आता पुन्हा फडणवीस आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये राईट विंग किंवा उजव्या विचारांचं सरकार आहे हे उघड आहे. पण लोकांना ही कल्पना येणार नाही की 14च्या आधीची परिस्थिती वेगळी होती. महाराष्ट्रात 15 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. देशात वाजपेयींचं सरकार 2004 साली गेल्यानंतर 4 ते 14 मनमोहन सिंगांचं सरकार होतं. पहिलं सरकार 4 ते 9चं तर डाव्या पक्षांच्या मदतीचं होतं. 60-65 खासदार त्यांचे होते. आता ही सगळी पार्श्वभूमी सांगायचं मुख्य कारण असं की त्यावेळेला एक आर्ग्युमेंट सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांकडनं किंवा भारतीय जनता पक्षाकडनं केलं जायचं सरकारवर टीका करताना. तुम्ही लक्षात घ्या, 15 वर्ष महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार आहे, देशात मनमोहन सिंगांचं सरकार आहे आणि मग दावा काय केला जायचा तो मुद्दाम लक्षात घ्या. तो असा केला जायचा की प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी नाही, अतिरेकी नाही, हे बरोबर आहे. पण अतिरेकी कारवाया किंवा दहशतवादी कारवाया किंवा बॉम्ब ब्लास्ट असतील किंवा ट्रेनचे ब्लास्ट असतील किंवा अन्य कुठले ब्लास्ट असतील, याच्यात पकडलेला प्रत्येक व्यक्ती हा मुस्लिम कसा असतो, असं आर्ग्युमेंट केलं जायचं. आता हे आर्ग्युमेंट इतकं बिनतोड होतं, कारण कुठेही देशात ब्लास्ट झाला, जगातही इस्लामी दहशतवादाने थैमान घातलं होतं. म्हणजे त्याच्या लंडनच्या ट्यूब पासून अनेक उदाहरणं आहेत. बरोबर. किंवा अमेरिकेत ट्विन टॉवर उडवले. तर हे सगळे दहशतवाद जे आहेत ते जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा किंवा हे सगळ्या मुस्लिम अतिरेकी अल-कायदा, दहशतवादी, ISIS. अल-कायदा, इसिस या लोकांनी केलेले होते. त्यामुळे हे जे आर्ग्युमेंट होतं हे महाराष्ट्रात किंवा देशातल्या तत्कालीन सत्ताधारी सरकारला काही सोयीचं नव्हतं की प्रत्येक मुसलमान हा काही दहशतवादी नाही, पण पकडलेला दहशतवादी हा मुसलमानच कसा असतो. तर ह्याला काहीच बिनतोड आर्ग्युमेंट होतं आणि त्याला उत्तर नव्हतं. मग उत्तर काय दिलं पाहिजे? मग त्यातनं हे मालेगावचा ब्लास्ट, मग आणखीन 3-4 ठिकाणच्या आहेत गोष्टी की ज्या सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये मग ते साध्वी प्रज्ञा सिंग असतील, त्याच्यानंतर अनेक लोक ते पकडले गेले. कर्नल पुरोहित आहेत. कर्नल पुरोहित आहेत, राकेश दावडे आहेत, अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये. समीर कुलकर्णी होते हे आत्ताचे. तर हे लोक ज्यावेळेला पकडले जायला लागले, कारण काय? तर हे ब्लास्ट घडले कुठे? तर मुस्लिम बहुल एरियामध्ये किंवा मालेगाव एका मशिदीच्या बाहेर घडला. तर त्यामुळे या गोष्टी घडल्यानंतर त्याला हिंदू दहशतवाद असं टॅग लावणं तुलनेने सोपं होतं. आणि म्हणजे महाराष्ट्रात देखील पृथ्वीराज चव्हाण 2010 साली आले तेव्हा ह्या कारवाया जोरात सुरू होत्या. अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या उजव्या विचारांच्या वेगळ्या संघटना, कारण त्यांचं जाळं मोठ्या उजव्या विचारांच्या संघटना, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत. इव्हन नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या मागे सुद्धा हिंदुत्ववादी असल्याचं बोललं गेलं, त्याची केस उभी राहिली हे आपल्याला सर्व ज्ञात आहे. त्यामुळे हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग किंवा भगवा सॅफ्रन टेररिझम हा दहशतवाद हा शब्द कॉइन करणं तुलनेने सोपं गेलं. आता हे 2 निकाल आल्यानंतर दोन्ही निकालातलं साधर्म्य काय आहे? तर पुराव्या अभावी लोक सुटलेले आहेत. त्यामुळे दोन्हीकडे वरच्या कोर्टात लोक जाणारच आहेत. ते म्हणजे मालेगाव मधलेही जे विक्टिम आहेत त्यांचे लोक जाणारच आहेत. इकडे सरकार जाणार आहे ट्रेनच्या ब्लास्टमध्ये, दुसऱ्या दिवशीच गेलेलं आहे. हे सगळं असताना आपण या एका गोष्टीकडे महत्वाचं लक्ष दिलं पाहिजे, महत्वपूर्ण गोष्ट म्हणून, की तपास यंत्रणांचं अपयश. कारण त्या मुद्द्याकडे मी येणार होतो. इतक्या धडधडीत मोठ्या गुन्ह्यांमध्ये तपास यंत्रणांचं अपयश हा फार मोठा आहे. दुसरीकडे हद्दीचे वाद आपण अगदी गल्लीमध्ये आपल्या बघतो, एखादा ऍक्सिडेंट झाला तर टोकाला जाऊन एखादा जखमी माणूस पलीकडे ढकलणं, या रस्त्याच्या पलीकडे आमची हद्द नाहीये, इकडं आहे आमची हद्द. हे जे हद्दीचे वाद पोलीस स्टेशनचे असतात, त्याच पद्धतीने तपास आता कुठले कुणी करायचे. म्हणजे आपल्या देशावर जो मुंबईवरचा दहशतवादी हल्ला सगळ्यात मोठा इतिहासातला भारतावरचा झाला 26/11चा, त्यावेळेनंतर जे NIA स्थापन झालंय, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, त्याचं काम काय आहे? तर देशात कुठेही दहशतवादी कारवाई झाली किंवा ती देशविरोधी स्वरूपाचा अतिरेकी कारवाई आहे, त्याचा तपास NIA करतं. हे सुरू झालं. आता प्रॉब्लेम असा आहे की ज्या ज्या ठिकाणी एखाद्या, जसं परवा आपल्याला माहिती आहे, मागच्या आठवड्यात आपण चर्चा केली की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चिरंजीवांशी संबंध असलेल्या एका व्यक्तीला पुण्यातनं येऊन झारखंडमधले पोलीस उचलून घेऊन गेले अँटी करप्शनचे. तर असं जेव्हा इंटरस्टेट वाद असतो, हद्दीचे वाद असतात, तेव्हा त्याच्यातल्या गुंतागुंत किंवा कॉम्प्लिकेशन्स वाढतात. तसंच या तपासांमध्ये जेव्हा 2 किंवा 3 यंत्रणा इन्व्हॉल्व्ह होतात तपासाच्या, महाराष्ट्रातली ATS आणि NIA. म्हणूनच ना की काय होतं, त्या अधिकारी सुद्धा NIAचे असोत, ATSचे असोत किंवा कुठले तरी सीबीआयचे पूर्वी असायचे आणि मग राज्याचे पोलीस असायचे, याच्यामध्ये केस सीबीआयकडे दिली की तपास तिथे जातो, पण त्या सीबीआयला कोऑपरेट राज्यातले पोलीस करत नाहीत आणि मग त्यात कुरघोडी केली जाते. आणि मग होतं काय की परस्परांवर कुरघोडी करताना आपण अगदी सिनेमात बघतो त्या पद्धतीने, आणि सिनेमात काय हवेत येत नाही, प्रत्यक्ष जमिनीवर घडतं तेच सिनेमात कुठेतरी त्याचं रिफ्लेक्शन पडतं. तसं व्यक्तिगत अहंकारापोटी
तथ्य मोडली तोडली जातात किंवा वेगळ्या पद्धतीने मांडली जातात किंवा अर्धवट मांडली जातात आणि या सगळ्यात वकील मंडळी जी आहेत, जसं कुठल्याही आपण म्हणतो एवढा भ्रष्टाचार वाढला, एवढे राजकारणी पैसे मिळवतात कसे, पण त्यांना कमाईचं सर्टिफिकेट चार्टर्ड अकाउंटंट मंडळी देतातच ना. म्हणजे प्रत्येक निवडणुकीला ॲफिडेव्हिट असतं, 5 वर्षात त्यांची प्रॉपर्टी वाढली, ती लेजिटिमेट मार्गाने वाढली असं दाखवणारी सर्टिफिकेट सादर होतात ना. अगदी बरोबर. त्याच पद्धतीने इथे अधिकाऱ्यांमधलं अहंकाराचं युद्ध किंवा कुरघोडी, त्याच्यातनं आरोपींना किंवा त्यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या लोकांना कुठेतरी संशयाचे फायदे मिळतात आणि मग तपासामध्ये त्रुटी राहतात, की ज्या वकील लोक त्याला कमिशन किंवा ओमिशन जे म्हणतात, कमिशन ऑन ओमिशन, म्हणजे काही ठिकाणी मुद्दाम त्रुटी ठेवल्या जातात, काही ठिकाणी त्या चुका होतात आणि काही ठिकाणी वर्चस्वातनं किंवा अहंकारात होतात आणि त्याचे फायदे होऊन असे निकाल येतात. म्हणजे आता या दोन्ही निकालांवर मला असं म्हणायचं नाहीये की मालेगाव मधले जे लोक सुटले ते दोषी आहेत किंवा ट्रेन ब्लास्ट मधनं सुटले ते दोषी आहेत, असं मला बिलकुल म्हणायचं नाही आता या घडीला. कारण आपण कोर्टाच्या निकालांचा आदर केला पाहिजे. परंतु दिसतंय ते वरकरणी असं दिसतंय की ज्या सगळ्या मीडिया रिपोर्ट्स आहेत, ज्या काही बातम्या आल्यात, त्याच्यामध्ये कारण असं आहे की सबळ पुराव्याअभावी सुटलेले आहेत लोक. म्हणजे सबळ पुराव्याअभावी सुटणं हे कुठल्याही तपास यंत्रणेला चांगलं नाही, किंवा लांछनास्पद आहे. त्यामुळे त्यांनी तपास अधिक बळकट केला पाहिजे आणि खूप पुराव्यानिशी केला पाहिजे, तर लोक सापडतील. नाहीतर हे आज म्हणजे मीरा बोरवणकरांनी जो लेख लिहिला की ट्रेन मधले एवढे लोक गेले हे कसे, आणि तो प्रश्न मालेगावला लागू होता ना, की जर हे सगळे लोक निर्दोष आहेत तर मालेगावमध्ये ब्लास्ट केला नाही मोटरसायकलचा, याच्यामध्ये जे लोक गेले त्याला कारणीभूत कोण, हा प्रश्न तिथे उपस्थित होतोच ना. ज्यांचे बळी गेले त्यांच्या नातेवाईकांनी किंवा जे कायमस्वरूपी अपंग झाले, जखमी झाले, यांचा काय दोष होता त्याच्यामध्ये? मग अशा वेळेला त्यांना तो न्याय कधी मिळायचा? म्हणूनच ना की त्यांना न्याय मिळणं म्हणजे वरच्या न्यायालयात जावं लागतं आणि शेवटी लोकशाही पद्धतीमध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणं, न्यायालयाची दारं ठोठावणं हाच एक उपाय राहतो. पण मूलतः तपास तोही इतका सोपा नाही. म्हणजे आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की दिल्लीत असताना अरुण जेटली हे भारतातले नामांकित म्हणजे वकील. सर्वाधिक कर भरणारे वकील होते आणि अनेक प्रकारच्या केसेस त्यांच्याकडे यायच्या. ते हे जे किस्से सांगायचे त्यात एक महत्वाची गोष्ट सांगायची की ज्या वेळेला हायकोर्टातनं सर्वोच्च न्यायालयात केस येते त्यावेळेला मी हायकोर्टाच्या वकिलाशी चर्चा करत नाही असं जेटली सांगायचे. ते म्हणायचे मी सगळ्यात खालच्या कोर्टात जो वकील पहिल्यांदा केस मांडतो त्याच्याशी मी संपर्क साधतो, कारण त्यांनी खरा अभ्यास केलेला असतो, पुढचे लोक अभ्यास करत नाहीत असं जेटली यांचं म्हणणं होतं. मी काही कायदा या विषयातला फार मोठा अभ्यासक नाही, परंतु कपिल सिब्बल किंवा जेटली किंवा फलीन अहमद यांच्यासारखे लोक जे सांगायचे त्यातनं असं दिसतं की केस उभी राहताना खालच्या पातळीवरचे वकील जे असतात ते बऱ्याचदा अभ्यास करतात. म्हणजे बहुतांश वेळेला असं घडतं असं जेटली म्हणायचे. मला माहित नाही की काही वेळेला हायकोर्टात देखील चांगलं करत असतील, म्हणून अनेकदा आपण पाहतो की हायकोर्टाच्या न्यायालयाच्या निकालावर ताशेरे वगैरे अशा बातम्या येतात. जर सर्वोच्च न्यायालय ताशेरे मारते याचा अर्थ हायकोर्टात निकाल म्हणजे झालेला नाही, न्याय असंच आहे ना. पण तिथे सुद्धा न्याय झाला नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्यासमोर तथ्य नीट आलेली नसतात, कदाचित बाजू नीट मांडली गेली नसेल. म्हणून न्यायालयाच्या निकालावर वेगवेगळे कॉमेंट करण्यापेक्षा या दोन्ही बाजूला आणि दोन्ही खटल्यांमध्ये आणि दोन्ही निकालांमध्ये, दोन्ही घटनांमध्ये दोन्ही पक्षांना वर जाण्याचे अधिकार आहेत आणि ते बजावतात असं दिसतंय. तर सर्वोच्च न्यायालयात येईल तेव्हा आपण पुन्हा चर्चा करू. निश्चितपणे आपण आता अशी अपेक्षा बाळगूया की सर्वोच्च न्यायालयात जाऊन जे जखमी झाले किंवा जे मृत्युमुखी पडले या सगळ्यांना न्याय मिळेल. आपण वळूया पुढच्या विषयाकडे. आत्ताच्या घडीला सगळं सुरळीत चालू आहे असं दिसत असतानाच एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला गेले. त्याचं कारण सांगितलं गेलं, ते आपल्या खासदारांना भेटायला गेले, खासदारांची बैठक घेण्याकरता गेले. काही जण असं म्हणाले की दिल्लीमध्ये जो काय सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला सुरू आहे चिन्हाच्या संदर्भातला, जो सर्वोच्च न्यायालयातला विषय जो आहे त्याच्या संदर्भातल्या वकिलांशी चर्चा करायला गेले. असं सगळं चालू असताना एक गोष्ट जी जशी दिसत असते तशी ती प्रत्यक्षात नसते. त्यामुळे नेमकं काय घडलं पडेल त्याच्या मागे असं लोकांना सांगता येईल आपल्याला? 2-3 गोष्टी आहेत. एकनाथ शिंदे यांचा पक्ष जो आहे म्हणजे आज एनडीएचं सरकार दिल्लीत आहे. त्यांनी काय सांगितलं दिल्लीमध्ये, ते दिल्लीत गेले, त्यांनी बैठक घेतली त्यांच्या खासदारांची आणि त्यांच्या खासदारांची बैठक घेतल्यावर त्यांनी जे माध्यमांना सांगितलं ते आधी मी आपल्या लोकांना आठवण करून देतो की एकनाथ शिंदेने असं सांगितलं की मी प्रत्येक संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेला दिल्लीत येतो आणि माझ्या खासदारांची बैठक घेतो. आता असं आहे की त्यांच्या पक्षाचं असं काय महत्व आहे एनडीए मध्ये, आहे महत्व, नाही असं नाही, ते काही नाके बराबर असं नाही आहे, म्हणजे अगदी शून्य नाही आहेत, पण नाके बराबरच्या थोडेसे वरती असतील. म्हणजे ते एनडीएतले एक महत्वाचे घटक पक्ष आहेत, हिंदुत्ववादी पक्ष आहे. परंतु सरकार आज 240 खासदार भाजपचे असल्यामुळे छोट्या छोट्या पक्षांनाही महत्व आहे, त्यामुळे त्यांना महत्व आहे का, तर आहे.
पण तरी देखील ते काही राष्ट्रीय पक्ष नक्कीच नाही आहेत. शिवसेना किंवा इव्हन शरद पवारांचा राष्ट्रवादी किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी हे काही राष्ट्रीय पक्ष नाहीत. त्यामुळे त्यांची खासदार संख्या अतिशय मर्यादित आहे. आता त्यांच्या खासदारांची बैठक जसं महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांची म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेच्या एक बैठक मुख्यमंत्री घेतात संसदेच्या अधिवेशनापूर्वी. का? तर राज्याच्या हिताचे प्रश्न या सर्व पक्षीय खासदारांनी मांडावेत दिलेत आणि महाराष्ट्राला काही निधी मिळावा, न्याय मिळावा, रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी ती बैठक असते. समन्वयासाठी की महाराष्ट्राचा एक आवाज यावा संसदेत म्हणून. तसंच एकनाथ शिंदेच्या खासदारांची बैठक ते संसदेच्या अधिवेशनापूर्वी मुंबईत घेऊ शकतात. त्यांनी उठून दिल्लीला जाणं हे थोडंसं गमतीशीर वाटतं. पण त्याच्यामध्ये राजकारण काय? तर आता एकनाथ शिंदेच्या पक्षाचे 5-6 लोक वादामध्ये आहेत. म्हणजे माध्यमांमध्ये त्यांच्यावर टीका होती, विरोधी पक्षांनी आवाज उठवलाय. म्हणजे एका त्यांच्या आमदारांनी बुक्क्याने मारलं कॅन्टीनच्या चालकाला किंवा तिथल्या वेटरला. त्याच्यानंतर शिरसाटांचा विषय आला, त्यांचा व्हिडिओ पण आला, त्यांच्या हॉटेलचं प्रकरण आलं. योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावाने डान्स बार आहे का, ऑर्केस्ट्रा बार आहे का, आणखीन काय आहे त्याचं प्रकरण आलं. दादा भुसेंच्या जावयाच्या प्रॉपर्टीचा विषय आला, त्याच्या आधी GRचा विषय आला. त्यामुळे या अनेक विषयांमध्ये त्यांचे 5-6 लोक संशयाच्या गर्दीत तिकडे संदीपान भुमऱ्यांसारखा खासदार अडचणीत आला होता. त्यामुळे या सगळ्या विषयावरनं जी काही नाराजी आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे श्रेष्ठी आहेत म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना राजधर्म पाळा असं एकदा सांगितलं होतं गोधरानंतर वगैरे. परंतु आत्ताचं नेतृत्व भारतीय जनता पक्षातलं जे आहे शीर्षस्थ ते थोडंसं कडक आहे. म्हणजे अमित शहा असतील, मोदी असतील हे लोक मीडिया रिपोर्ट्स आणि याच्या आधारे तंबी देतात, उलट तपासणी घेतात, कान उघडणी करतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांची पद्धत अतिशय कर्ट आहे. म्हणजे अतिशय कडक शब्दात ते बोलतात आणि समज देतात. हे माहिती असल्यामुळे कदाचित सारवासारव करायला म्हणा किंवा राज्यामध्ये आता आपली बाजू मांडायला म्हणा. आपली बाजू मांडायला म्हणजे एकीकडे अ, हा जो विषय आहे तो की आपले आमदार किंवा खासदार किंवा मंत्री अडचणीत असणं. दुसरा विषय म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सेनेबरोबरचा त्यांचा जो वाद आहे आणि जो कोर्टात प्रलंबित आहे त्याची तारीख होती ते देखील पुढे ढकलली गेली आता. त्यामुळे त्याची काही प्लॅनिंग असेल तर नेमके टेक्निकल मुद्दे काय आहेत वकिलांनाही भेटायचं असतं. त्याबरोबर भाजपच्या श्रेष्ठींशी चर्चा सल्लामसलत होतच असते. कारण त्यांनाही काही विचित्र परिस्थिती आली तर काय करायचं हे अचानक विचार करत नाहीत. हे आधीपासून चालू असतं आणि तो पण एक भाग असू शकतो. आणि तिसरा भाग महत्वाचा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज 7 महिने जरी ते सरकार चालू आहे असं वाटत नाही. कारण काय अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील तेही स्ट्रॉंग आहेत आणि फडणवीसांची हतबलता अशी आहे की त्यांच्या पक्षाचे 130 पेक्षा जास्त आमदार असून त्यांना 14 ते 19 या काळात फडणवीस जितके स्ट्रॉंग होते तितके आता दिसत नाहीयेत. ही वस्तुस्थिती आहे. आता खाडकन त्यांना कारवाई करता आली असती एखाद्या मंत्र्यावर तसं दिसत नाहीये. म्हणून जर शिरसाट किंवा योगेश कदम यांना तुम्ही काही कारवाई करत नाही तर माझ्या मंत्र्यावर का असं जे अजित पवारांनी खासगीत त्यांना सांगितल्याचं वृत्त आलंय सगळीकडे त्याच्यात तथ्य वाटतं. आपण त्या विषयावरती येऊच या. आपण एकनाथ शिंदेचा विषय संपवला, आपण त्याच विषयावरती यायचं आहे. ओके मग त्यामुळे दिल्लीमध्ये फडणवीस ज्या वेळेला अमित शहाना जाऊन भेटले या सगळ्या विषयावरनं ते 25 मिनिटं अमित शहाना भेटले आणि एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचे संबंध चांगले आहेत हे अगदी पहिल्या दिवसापासून दिसतंय. महाराष्ट्राने हे पाहिलंय, माध्यमांनी पाहिलंय. फक्त सर्वसामान्य माणसांना नुसतं वरवरचं माहिती असतं. परंतु एकनाथ शिंदेना अमित शहाकडे ऍक्सेस आहे. ते डायरेक्ट अमित शहा महाराष्ट्रात कुठे आले तरी परस्पर स्वतः जातात, भेटतात. तसं ते आता फडणवीस भेटल्यानंतर ते पार्लमेंटच्या सेशनचा निमित्त करून गेले खरे, पण ते अमित शहाना देखील भेटल्या असाव्यात अशी चर्चा दिल्लीच्या माध्यमकर्मींमध्ये आहे आणि तशा बातम्या काहींनी दाखवल्या. त्याचा पुरावा नाही ते भेटल्याचा. परंतु ते आपल्या खासदारांना भेटून शास्त्री भवनच्या आसपासच्या चौकामध्ये गेले. सेक्रेटरिएटचा जिथं मेट्रोचा स्टॉप आहे की जिथनं प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानाकडे जाता येतं, कार्यालयाकडे जाता येतं, अमित शहाकडे जाता येतं. असं 3-4 रस्ते फुटतात तिथनं. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमके कोणाला भेटले आणि काय केलं हे गुलदस्त्यात जरी असलं तरी ही 3-4 कारणं आहेत आणि हे राजकारण महाराष्ट्रातलं पण आहे. एकमेकांचं म्हणजे विदिन गव्हर्नमेंट महायुतीच्या अंतर्गत जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये अजित पवार आणि फडणवीस एकत्र आहेत. पण त्याच्यामध्ये ते एकमेकांना फार त्रास देताना दिसत नाहीत. तुलनेने एकनाथ शिंदे ऍट रिसिव्हिंग एंड आहेत असं दिसतंय. मग हे दोघं जर एकत्र झाले तर आपल्याला कोण तर अमित शहा तारणार हेही त्याच्यात असू शकतं आणि त्या दृष्टीने त्यांच्या दिल्ली भेटीकडे बघायला हवं. निश्चितपणे त्याचा संदर्भ जोडून पुढचा विषय आपल्याकडे येतोय. कारण एकनाथ शिंदेची जी भेट झाली तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी आहे मंत्र्यांची वादग्रस्त असण्याची. त्याचबरोबर अजित पवारांचे पण एक मंत्री तर ऑलरेडी घरी गेलेले आहेत. धनंजय मुंडे दुसरे जाण्याच्या तयारीत होते.
परंतु एकाच वेळेला या राजकारणामध्ये या राज्यातले दोन दोन मंत्री घरी बसवले आणि ते सुद्धा विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर असं चित्र व्हायला नको, म्हणून कदाचित माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपद वाचलं असावं. केवळ खाते बदल झालेला आहे. योगेश कदम असतील, शिरसाट असतील, माणिकराव कोकाटे असतील, किंवा संजय गायकवाड असतील त्यांचे, किंवा दादा भुसेनचे भाचे जावई असलेले वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार असतील. हे सगळ्या विषयावरून एकंदरीतच जो काय सगळा प्रकार घडतोय, म्हणजे कोणा मंत्रिमंडळातून कोणालाही काढलं जाणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ असताना खाते बदल मात्र झाला. तिकडे योगेश कदमांनी आपल्या मातोश्रींच्या नावाने असलेला डान्स बार मधला ऑर्केस्ट्राचा परवाना परत करून टाकला आणि आपली कातडी वाचवली, अशा पद्धतीची विधान आहे. या सगळ्यातून अजित पवारांची प्रतिमा, एकनाथ शिंदेची प्रतिमा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा डागाळते असं वाटत नाही का? कारण देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं पचणारं नाहीये. त्यांचे जे प्रमुख आहेत भाजपा, म्हणजे त्यांचा जो पक्ष आहे तो भाजपा, आणि त्याच्याही वरती जे असलेले आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांना ह्या गोष्टी पचणाऱ्या नाहीत. तरी सुद्धा त्यांना ते सहन करायला लागतंय. या विषयाच्या संदर्भात काय सांगता येईल? निश्चितपणे म्हणजे फडणवीसांची एम्बॅरसमेंट झाली. आणि मी आधी जसं म्हणालो की 14 ते 19 मध्ये फडणवीस शिवसेना भाजप सरकारचे प्रमुख होते. तेही युतीचं सरकार होतं. त्याला तांत्रिकदृष्ट्या महायुती म्हणायची, कारण आरपीआय वगैरे होते त्याच्यात. पण आत्ताच्या महायुतीत 3 मोठे घटक पक्ष आहेत. आणि तरी देखील आणि मेजॉरिटी अशी आहे की जी अभूतपूर्व आहे. म्हणजे महाराष्ट्रात कधीही नव्हती इतकी सरकारला मेजॉरिटी आहे. म्हणजे जेमतेम 50 पडण्यात विरोधक अशी अवस्था आहे. आणि असं असताना देखील जी मांड दिसली पाहिजे सरकारची ती आज दिसत नाहीये. म्हणजे जनतेला कुठेतरी हे सरकार काम करतंय जोरदार असं वाटत नसावं, असं एकूण आपल्याला फिलिंग येतं. आणि त्याचं कारण असं की सरकार गेल्या 7 महिन्यामध्ये रोज काही ना काय कारणाने चर्चेत आहे, ते नकारात्मक चर्चेत आहे माध्यमांमधनं. म्हणजे माध्यमांमध्ये जे सरकारविषयी येत आहे ते निगेटिव्ह येत आहे. म्हणजे भाषेचा जी.आर झाला, त्याच्यावर 2 भाऊ एकत्र आले, आता त्या गोष्टीला महिना 2 महिने होतात न होतात तो 2-4 मंत्र्यांच्या व्हिडिओ क्लिप आल्या. म्हणजे बेडरूम मध्ये काहीतरी केलं जाते आणि पैशाची बॅग घेतली जाते, हा व्हिडिओ एखाद्या मंत्र्याचा येतो. त्याच मंत्र्याला त्याच्या मुलाला एक अगदी तारांकित हॉटेल कवडीमोल भावाने मिळतं, त्याच्या बातम्या येतात. त्याच्यानंतर एका मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार आहे का काय अशी चर्चा होते माध्यमात. आणि मग त्याच्या वडिलांनीच खुलासा केला, नाही तिथे लेडीज आहेत त्या वेटरचं काम करायला आहे, सर्व्हिससाठी आहेत आणि ऑर्केस्ट्रा चालतो. आणि आम्ही 30 वर्षात तिथे गेलो नाहीये. एका शेट्टी नावाच्या माणसाला तो चालवायला दिला. 90 सालापासून आहे आमचा बार अँड रेस्टॉरंट, आणि तो शेट्टी चालवतो आणि तिथे ऑर्केस्ट्रा चालतो आणि बायका फक्त सर्व्हिस द्यायला आहेत. आणि कोणीतरी एका माणसाने त्या सर्व्हिस देणाऱ्या वेटरेस बाईवर पैसे उधळले आणि डान्सबारचा फील तयार केला. हे कारस्थान आहे आपल्या विरुद्ध. आता एवढं सगळं आहे, गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने आहे ते जे लायसन्स आहे ते. आणि आता विरोधकांनी नेमकं कोंडीत पकडलंय सरकार. नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की अनिल परबांनी हा विषय विधान परिषदेत उपस्थित केला. आता अनिल परब, रामदास कदम हे सगळे बरोबरचे नेते मंडळी होती शिवसेनेमध्ये. म्हणजे रामदास कदम हे विरोधी पक्षनेते होते शिवसेनेचे. थोडीशी लोकांना आठवण करून देण्याची बाब याच्यामधली अशी आहे की रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम आणि अनिल परब हे भागीदार आहेत. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न ह्याच्या सावली आपला ते समुद्र किनाऱ्यावरती जो बार बांधलेला होता किंवा ते रेस्ट हाऊस बांधलेलं होतं, जे हॉटेल बांधलेलं होतं, त्याचा जो विषय होता त्याचाच परिणाम हा उलटा झालेला दिसतोय. त्याचाच परिणाम किंवा त्याचा बदला अनिल परब अशा पद्धतीने घेताना दिसतात. मात्र बदला घेण्यासाठी कागदोपत्री मात्र पुरावे रामदास कदमांनी सोडलेले दिसतात. मी तुम्हाला सांगतो, ह्याच्या बरोबर न चर्चा झालेला एक विषय असा आहे की मुळामध्ये योगेश कदम गृहराज्यमंत्री आहेत. आपल्याला आठवत असेल सिद्धेश्वर मेत्रांपासून अनेक 2-3 राज्यमंत्री आहेत जे अशा प्रकारे अडचणीत आले होते. स्वतः रामदास कदमही आलेले. तुलनेने आता योगेश कदमांच्या बाबतीत ते तितकंसं का नाही मोठं, तर त्यांच्या आईच्या नावाने लायसन्स आहे आणि त्यांचा वेगळा संसार आहे, माझा वेगळा संसार आहे, माझा त्यांचा संबंध नाही, त्यांना व्यवसाय करायचा अधिकार नाही का, या ग्राउंडवर कदाचित लोकांना तो फार मोठा गुन्हा वाटणार नाही. पण त्याच्या मुळाशी काय आहे तर सदानंद कदमांच्या पेक्षाही नवी मुंबईमध्ये एका बारवर रात्री 2:30 वाजता रेड केली. योगेश कदमांच्या OSD स्वतः गेले होते असं कळतं. आणि ते गेल्यानंतर तिथे तुमच्या हद्दीमध्ये कसा काय बार चालू आहे रात्री 2:30 वाजता, म्हणून तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावं असा आग्रह योगेश कदमांनी धरला होता. आणि तो धरल्यानंतर ठाण्याच्या कमिशनरना
त्याचा त्यांनी आग्रह धरला. तिथला जो अधिकारी आहे तो एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचला. एकनाथ शिंदेंनी सांगूनही योगेश कदमांनी आग्रह धरला. अशी परिस्थिती झाली आणि एकनाथ शिंदेंनी फक्त कमिशनरना सांगितल्याचं हे कानावर आलं. परंतु खरं काय घडलं हे कोणी सांगू शकत नाही. या सगळ्या माध्यमातल्या चर्चा आहेत. त्यामुळे योगेश कदम हा तिथे आग्रह धरतात म्हणल्यावर संबंधित अधिकारी हा त्याचे गृहमंत्री, हे गृहराज्यमंत्री आहेत, तर त्यांच्यावर कोण आहे तर फडणवीस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि ठाण्याच्या कमिशनरच्या वर कोण तर मुंबईच्या कमिशनरपर्यंत पोहोचले, अशी वदंत आहे. आणि त्यातनं मग हा प्रकार घडला आणि मग योगेश कदमांच्या मातोश्रींच्या त्या सावली बारवर कारवाई झाली असं कळतंय. मला एक सांगा, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आणि कदम हे गेली 40 वर्ष शिवसेनेत राजकारणात असल्यानंतर, म्हणजे योगेश कदम आता आहेत, त्यांचं वय 39 वर्ष आहे, पण त्यांचे वडील आधीपासून राजकारणात आहेत, विरोधी पक्षनेता होते. आज त्यांच्या बारवर कारवाई होतीये पोलिसांची, हे त्यांना न कळणे की त्यांचा संपर्क कमी आहे का? त्यात मुलगा गृहराज्यमंत्री आहे. म्हणजे योगेश कदम गृहराज्यमंत्री असताना पोलिसांची मुवमेंट राज्यमंत्र्याला समजत नाही. एक्झॅक्टली, याचा अर्थ हे कुठल्या तरी राजकीय हेतूने केली गेलेली कारवाई असावी असं मला वाटतं. म्हणजे सावली बारवरची कारवाई असेल किंवा त्याच्या आधीचा नवी मुंबईचा प्रकार असेल, हे सगळं कुठेतरी शिंदे आणि फडणवीस यांच्यातलं शीतयुद्ध आहे का? आणि ते छुपयुद्ध थोडंसं समोर आलं का पब्लिकच्या या बारच्या सगळ्या घटनेनंतर? कारण सर्वसामान्य माणसांना यात वरकरणी दिसणार नाही, हे काय राजकीय युद्ध असं. पण हा राजकीय युद्धाचा भाग आहे आणि राजकीय युद्धामध्ये दोघांनाही कळलंय. म्हणजे त्यांनी ज्याला आर्म ट्विस्टिंग म्हणतात, त्याच्यामध्ये खडाखडी केल्यानंतर पैलवान करतात, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेनी सरळ खेडला जाहीर सभेत जाऊन सांगितलं की योगेश चांगलं काम करतो, मी तुझ्या मागे आहे भक्कमपणे. तेव्हा हा प्रश्न मार्गी लागला आणि मग कोकाटे देखील वाचले त्यामुळे आणि त्यांचं फक्त रिशफल झालं. नाही तर 2-4 विकेट गेल्या असते, अशी परिस्थिती होती मंत्रिमंडळातल्या. म्हणून जे एकनाथ शिंदे ज्या वेळेला फडणवीस दिल्ली जाऊन आले आणि त्यांनी उघडपणे पाठिंबा दिला, तर ते प्रत्यक्ष जाऊन दिल्लीला भेटले असतील अमित शहा किंवा आणखीन कोणाला, पण फोनवर काहीतरी बोलणं झालंच असेल ना. त्यामुळे फडणवीस इथे त्यांना सर्वाधिकार पक्षात आहेत, सरकारमध्ये आहेत, कमजोर पडलेले दिसले. नाही, सरकारमध्ये आणि पक्षात पूर्ण अधिकार असले तरी दिल्लीच्या श्रेष्ठींकडे एकनाथ शिंदेचे थोडंफार वजन आहे, ही वस्तुस्थिती आता समोर आली. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की 14 ते 19 ला जितके स्ट्रॉंग होते फडणवीस, तितके आता आहेत का, हा संशोधनाचा विषय ठरावा. आणि त्या पलीकडे जाऊन हा शह काटशह म्हणजे इंट्रा गव्हर्नमेंट, म्हणजे इंट्रा महायुती, म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार, फडणवीस यांच्यातलं शह काटशहाचं राजकारण चालूच राहील. कारण विरोधी पक्ष कमालीचे वीक आहेत आणि संजय राऊत रोज काहीतरी बोलत राहतील, सुप्रिया सुळे, रोहित पवार ट्विट करतील, पण पक्ष संघटना म्हणून ते रस्त्यावर एकत्र येताना दिसत नाहीत तिन्ही पक्ष. काँग्रेसवर फार काही करताना दिसत नाही. त्यांचे प्रदेशाध्यक्ष ते रोज बोलतात, त्याची दखलही फारशी काही घेतली जात नाही, अशी परिस्थिती आहे. निश्चितपणे मंडळी, आपल्याला ही गोष्ट लक्षात आली असेल एकंदरीतच की ज्या वेळेला तुम्हाला लँडस्लाइड विक्टरी मिळते किंवा थम्पिंग मेजॉरिटी मिळते राज्याच्या विधानसभेमध्ये, त्यावेळेला तुम्हाला तुमचे विरोधक हे शत्रू बनत नाहीत, म्हणजे राजकीय शत्रू बनत नाहीत, तर तुमचे जे मित्र आहेत, तुमचे जे सहकारी पक्ष आहेत, यातूनच अधिक तुमचे विरोधक तयार होताना दिसत आहेत. मग ती लढाई सत्तेच्या संदर्भातली असू दे, ती लढाई पदांच्या संदर्भातली असू दे, किंवा ती लढाई जी आहे ती वर्चस्वाच्या संदर्भातली असू दे. तुमच्या लक्षात आली ही गोष्ट आली असेल की तुम्हाला जे दिसत असतं त्यामागे देखील बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि पडद्यामागे घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात ह्याच शेवटी राजकारणामध्ये महत्वाच्या ठरत असतात. आणि राजकारण नेमकं काय घडलेलं आहे हे न समजता समोर तुमच्या समोर जे येतं, या गोष्टी तुम्हाला आश्चर्यकारक वाटतात बऱ्याच वेळेला, मात्र त्याच्या मागे ज्या सगळ्या घडामोडी घडत असतात त्या तुमच्या समोर उलगडून सांगण्याचा प्रयत्न आम्ही या एपिसोडमध्ये केलेला आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आम्हाला निश्चितपणे सांगा. आमचा एपिसोड लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.